So the first question, This call is now being recorded. This the call is term now taking all the notes. chemical reactions occurring within a living being to generate energy. ठीक आहे. आठवतात का 5 कॅरेक्टर आपण स्टडी केले होते पहिल्या चॅप्टर मध्ये? ग्रोथ, रिप्रोडक्शन, बाकी कोणाला माहिती आहेत? तुम्हाला सांगितलं ना वाचून या म्हणून, का नव्हतं सांगितलं मी? बघा, नुसते जर आन्सर करायचे असेल तर मला 65च्या 65 माहिती आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की मला कसं कळेल? आणि टेस्ट माझी नाही आहे, तुमची आहे. वाचायचं कोण? लेक्चर राहून बसले, मी शिकवलं, सिलेबस संपला. इट्स नॉट डन. यू हॅव टू रीड दोज थिंग्स. फॉरगेट. मी कशाला डोकं तापून घेतोय? पहिला ग्रोथ, दुसरा रिप्रोडक्शन, तिसरा रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, चौथा मेटाबॉलिझम, ठीक आहे, आणि अजून एक होतं ऑर्गनायझेशन. सो व्हेन यू से केमिकल रिएक्शंस, द टर्म should be metabolism. Okay, so metabolism is all the reaction present inside your body, a living cell. ठीक आहे, तर त्या दोन टाइप, एक anabolism, एक catabolism. So when a complex molecule is generated, formed, produced, it is anabolism. When a लिव्हिंग complex molecule is broken down into simpler forms, it is called as catabolism. तर याचं उत्तर आहे मेटाबॉलिझम. सर बोला. जो आपने क्वेश्चन दिया है, मतलब मैं अभी अभी ज्वाइंट हुई हूँ, तो मेरा आंसर है कि लिविंग बॉडी में होने वाली सभी केमिकल रिएक्शन को मेटाबॉलिक कहा जाता है. जैसे हाँ बोलिए. कुछ नहीं. नहीं बोलिए, आप कुछ बोल रहे थे, एग्जाम्पल दे रहे थे. एग्जाम्पल, it could be respiration, it could be photosynthesis. Yes, yes. What happens in respiration? A glucose molecule is broken down into carbon dioxide and water. So एक complex molecule break होता है, दो simple compound बनते हैं. So that is called as catabolism. Photosynthesis में opposite होता है. वहाँ पे कार्बन डाइऑक्साइड एंड वाटर मॉलिक्यूल कम टुगेदर टू फॉर्म अ ग्लूकोज मॉलिक्यूल, यानी सिंपल कंपाउंड एक साथ आते हैं और बनता है आपका कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. And in that case, we call it as anabolism. So both together form your metabolism. The answer for this is metabolism. Second question. In the context of metabolism, the process of breaking down molecules is called as, जब मॉलिक्यूल ब्रेक होता है, it is called as catabolism. जब मॉलिक्यूल बनता है, anabolism. Okay. So the answer for this is catabolism, breaking of a molecule. Synthesis of a new molecule, anabolism. Fourth, how does growth in non-living things like boulders and sand molds differ from growth in living beings? तो नॉन लिविंग थिंग्स और लिविंग थिंग्स में ग्रोथ में क्या डिफरेंस है? ठीक है, सो व्हेन यू से ग्रोथ, इट इज इंक्रीज इन साइज, नंबर और मास ऑफ सेल. ठीक आहे, म्हणजे काय तर नंबर वाढतोय किंवा साईज वाढते किंवा तो वजन वाढते, तसा असेल तर ते ग्रोथ आहे. ठीक आहे, व्हेन यू से ग्रोथ, देयर आर टू टाइप्स ऑफ ग्रोथ, इंट्रिन्सिक एंड एक्सट्रिन्सिक. नाउ व्हेनेवर ग्रोथ इज एक्सटर्नल, it is called as extrinsic. Whenever growth is internal, it is called as intrinsic. ठीक है, अब जो नॉन लिविंग थिंग्स होते हैं, दे कैन ग्रो ओनली एक्सट्रिन्सिकली. सिर्फ बाहर से ग्रो होते हैं, फक्त बाहेरून ग्रो होतात, आतून ग्रो होत नाही. आत कुठलीही ग्रोथ नाहीये, फक्त बाहेरून. लिव्हिंग थिंग्स कॅन गो फॉर इंट्रिन्सिक एज वेल एज एक्सट्रिन्सिक. लिव्हिंग थिंग्स जे आहेत ते आतून पहिले ग्रो होतात आणि त्यानंतर मग तुम्हाला मॉर्फॉलॉजिकल किंवा एक्सटर्नल तुम्हाला डिफरन्शिएशन दिसतं. ठीक आहे, सो व्हॉट इज द डिफरन्स?
Non-living things, only extrinsic growth. Living things, both अंदर से intrinsic ग्रोथ and extrinsic. समझ रहे? Are you getting the point? यस Okay. Next question. Why is reproduction not considered an inclusive and all inclusive characteristic of life? म्हणजे काय? So we are talking about why is it not an exclusive property? Because reproduction is shown only by living organisms, but not by all living organisms. फक्त लिव्हिंग ऑर्गन दाखवतात का? दाखवत आहेत. पण सगळेच लिव्हिंग ऑर्गन दाखवतात का? नाही. ठीक आहे. सो कन्सिडर एन एग्जाम्पल, एक ह्यूमन कपल, एक कपल आहे. ठीक है. सो अगर उस कपल में और उस कपल को अगर बच्चे नहीं हो रहे, फिर भी वो लिविंग है, बट दे कैन नॉट रिप्रोड्यूस, हेंस इट इज नॉट एन इंक्लूसिव प्रॉपर्टी. इट इज नॉट एन ऑल इंक्लूसिव प्रॉपर्टी. ठीक है. तो यहाँ पे एक्सेप्शंस है, इसलिए हम इसे डिफाइनिंग या फिर एक्सक्लूसिव प्रॉपर्टी बोलते नहीं है. ठीक है. सो रिप्रोडक्शन इज वन ऑफ देम. सो विच आर द अदर नॉन एक्सक्लूसिव, तो जो एक्सक्लूसिव नहीं है ऐसे और कौन से प्रॉपर्टी है? तो ग्रोथ है. सो ग्रोथ एंड रिप्रोडक्शन आर नॉट डिफाइनिंग प्रॉपर्टीज. ठीक है. वाइल योर मेटाबॉलिज्म, ऑर्गेनाइजेशन एंड रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई. ठीक है. सो ऑल दोस थ्री are defining properties which are shown by all the living organisms and only by living organisms. Okay. So the answer for this is very simple. All the living organisms do not show reproduction. Some living organisms are sterile. त्याची पुढची जनरेशन येत नाही. Okay. Next question. What unique property of living beings describe their response to thermal, chemical or biological changes in the environment? क्वेश्चनचा अर्थ काय आहे की अशी युनिक प्रॉपर्टी कुठली आहे? यू मीन युनिक मीन्स यू आर टॉकिंग अबाउट डिफाइनिंग प्रॉपर्टीज. देयर आर ओनली 3 डिफाइनिंग प्रॉपर्टीज: मेटाबॉलिज्म, रिस्पॉन्स एंड द थर्ड वन इज सेलुलर ऑर्गेनाइजेशन. सो यहाँ पे क्वेश्चन में ही दिया है response to thermal, chemical and biological changes. Hence the answer should be response to stimuli. So your body is going to respond to your stimuli. आता फॉर एक्झाम्पल घ्या थर्मल म्हणजे हीट चेंज. बाहेर जर टेम्परेचर चेंज झाला, ठीक आहे, सो इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस आउटसाइड, उन्हाळा आहे, सो युअर बॉडी विल रिस्पॉन्ड टू दॅट टेम्परेचर चेंज बाय स्वेटिंग. तुम्हाला घाम फुटेल. इफ द टेम्परेचर डिक्रीजेस on the outer side, temperature decrease zala, drop zala, if the temperature goes below 10, so your body will respond to it. How? By shivering, kadkudun ene. Okay. So right, so it will respond. So the answer is response to stimulus. The stimulus could be anything. It could be biological, it could be chemical, it could be thermal, कुठलाही असेल. समझ गए? कळालंय का? आन्सर करा. कॅन यू टेल मी व्हॉट इज हर्बेरियम? हर्बेरियम एक ऐसा प्लांट होता है, मतलब एखादी म्हणजे एका झाडाची फांदीला तोडून आणायचं, त्याला बुक मध्ये म्हणजे असं स्टोर करून ठेवायचं, त्याची एक शीट तयार झाली का त्याला म्हणजे एखादी मोठे झुलॉजी नाही पाक राहत नाही का, ते मोठे मोठे त्या पाक मध्ये लावतात, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतात, त्याच्या खाली लोगो देतात, त्याच्याबद्दल त्या प्लांटची माहिती भेटते. बर, आता तुम्ही सांगितलं तेव्हा दोन कन्सेप्ट दिले तुम्ही. You talked about herbarium at first and then you moved into botanical gardens. Okay. So we are talking only about herbarium right now. Okay. When you say herbarium is a dried plant. Okay, dried plant. बरोबर. Dried and pressed plant material. आणि कुठं पेस्ट केलाय? एक शीट वर पेस्ट केलाय. And on that sheet you have different information of that particular plant. Like for example, name of the plant,
common name as well as scientific name. Then there will be family name, description, who Their collected it, characteristics. date, time, trust. So that is an herbarium, right? So answer me one thing. It is for plants, right? Is it a dead specimen or a living specimen? Dead. Dead, बरोबर. So this is regarding your herbarium. बरोबर लक्षात ठेवायचं. Herbarium टेक्निक कोणी दिली होती? तर सायंटिस्ट whose name is Luca Ghini, Pit- LUCA, Luca Ghini, Ghini. GHINI. बरोबर. आणि हर्बेरियम नाव पिटन डे टर्नफोर्डने दिली होती. राईट, बरोबर. ठीक आहे. सो यू शुड रिमेंबर सच थिंग्स रिगार्डिंग हर्बेरियम. ठीक आहे. विच इज द लार्जेस्ट हर्बेरियम? सगळ्यात मोठा हर्बेरियम कुठं आहे? तो प्रेझेंट आहे कीव मध्ये. जिथं कीव मध्ये सगळ्यात मोठं बॉटॅनिकल गार्डन आहे ना, तिथंच त्याचा हर्बेरियम पण आहे. इंडियामध्ये कुठं आहे? तर कलकत्त्यामध्ये. ठीक आहे. सो नेक्स्ट वन. हे तुम्ही दिलेलं आहे मला ऑलरेडी. हर्बेरियमचं नाव आता टनफोर्ड. द सेम थिंग. ओके. Okay. Which botanical garden is famous for housing more than 30,000 plant specimen and 7 million herbaria? हे सगळ्यात मोठं बॉटॅनिकल गार्डन कुठं आहे? रॉयल बॉटॅनिकल गार्डन कीव. यू शुड रिमेंबर दिस. And another question for England. you based on the same. Which is the botanical garden which is most famous in India? इंडिया मधलं सगळ्यात मोठं कुठलं आहे? सांगू शकताय? रॉयल बॉटॅनिकल गार्डन कीव मध्ये. वर्ल्ड साठी. इंडियासाठी कुठला? इकॉनॉमी सिस्टीम. नाही. तुमच्या बुक मध्ये काय नाव असेल? त्याचं आत्ताचं नाव जे आहे ना, ते आचार्य जगदीश चंद्र बोस बॉटॅनिकल गार्डन आहे हावरामध्ये, कोलकात्यामध्ये. ठीक आहे. तर दॅट इज द मोस्ट फेमस बॉटॅनिकल गार्डन इन इंडिया. फेमस कशासाठी आहे? तिथे एक प्लांट आहे, फायकस बेंगालेन्सिस, वडाचं झाड आहे. सगळ्यात जास्त एरियामध्ये पसरलेलं झाड कुठलं आहे? तर फायकस बेंगालेन्सिस फ्रॉम कोलकाता. ठीक आहे. कित्येक एकर मध्ये आहे, एकच झाड. सो नेक्स्ट. What is the primary difference between in situ and ex situ conservation? कोणाला माहिती आहे उत्तर याचं? इन सिटू एक्स सिटू कन्झर्वेशन. नसेल तर मी सांगेन, मला नाही प्रॉब्लेम. कोणाला माहित आहे का याचं उत्तर? इन सिटू एक्स सिटू. नो सर. हा, ओके. कंजर्वेशन मीन्स प्रोटेक्शन. ठीक आहे. इन सिटू मीन्स यू आर गोइंग टू कन्झर्व दोज प्लांट्स इन देअर ओन हॅबिटॅट. म्हणजे जिथे आहे तिथंच ते कन्झर्व करायचे. उदाहरण काय? की एखादा प्लांट एखाद्या जंगलामध्ये आहे, तर तुम्ही जंगलात जाऊन ते प्रोटेक्ट करता. मग तुम्ही त्या जंगलाला नॅशनल फॉरेस्ट म्हणून नाव देता किंवा फॉरेस्ट रिझर्व म्हणून नाव देता, की जेणेकरून तो एरिया तुम्ही प्रोटेक्ट केला. ठीक आहे. एक्स सिटू उलट. यू आर गोइंग टू ब्रिंग दॅट प्लांट स्पेसिमेन फ्रॉम इट्स ॲटमॉस्फिअर, फ्रॉम इट्स हॅबिटॅट इन टू आर कंट्रोल्ड कंडिशन्स. म्हणजे तिथून तुम्ही ते प्लांट आणलात आणि आपल्या कंट्रोल्ड कंडिशनमध्ये ते वाढवतात. फॉर एक्झाम्पल बॉटॅनिकल गार्डन्स हे काय करतात? वेगवेगळ्या ठिकाणाहून प्लांट्स आणतात आणि त्या गार्डनमध्ये त्याला लावतात, प्लांट करतात, ते कन्झर्व करतात. सो इन सिटू इज कन्झर्वेशन इन देअर ओन हॅबिटॅट. आपण म्हणतो काझीरंगा नॅशनल पार्क हा प्रिझर्व गेंड्यासाठी करतात. फेमस आहे, सिंगल हॉर्न रायनोसॉरस. काय झालंय? बोला. काहीतरी बोललत कोणतरी. उत्तर देत होता का तुम्ही? देत असाल तर सांगा. कोणी गिर फॉरेस्टचं नाव ऐकलंय अगोदर गुजरात मधलं? नाही. नाही. कशासाठी फेमस आहे? तर लायन साठी फेमस आहे. काय केलेलं असतं की लायन त्यांनी तिथंच, म्हणजे
त्या जागेवर कन्झर्व केलेत, तिथून ते आणले नाहीयेत. आपल्याकडे कसं आता फॉर एक्झाम्पल एखाद्या तुम्ही झू मध्ये गेला, म्युझियम मध्ये गेले, तिथं ते अॅनिमल बाहेरून आणलेले आहेत. दॅट टाइप ऑफ कन्झर्वेशन इज कॉल्ड एज एक्स सिटू. When you conserve in their own habitat, it becomes in situ. ठीक आहे, so that is in situ and ex situ conservation. नेक्स्ट क्वेश्चन, ह्याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. Plants and animal specimens are often preserved in transparent jars containing. असं लिक्विड कुठलं असतं ज्यामध्ये आपण एखादा अॅनिमल टाकला किंवा प्लांट टाकला तर तो डिके होत नाही? फॉर्मेलियम. फॉर्मॅलिन. यस. बरोबर, फॉर्मॅलिन किंवा त्याला अजून एक नाव आहे फॉर्माल्डिहाइड. त्यात ठेवायचं, काही डिके होत नाही. ओके, फॉरगेट अबाउट दिस. ओके, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ अ झूलॉजिकल पार्क? एखादा झूलॉजिकल पार्क आहे, ठीक आहे, त्याचा फंक्शन काय आहे? कन्झर्वेशन, प्रोटेक्शन. ठीक आहे, त्या अॅनिमलला तुम्ही प्रोटेक्ट करताय, कन्झर्व करताय, तर त्याचा बेसिक फंक्शन आहे. एखाद्या झूलॉजिकल पार्कचं नाव घेऊ शकता, मला सांगू शकता? कॅन यू गिव्ह मी एन एक्झाम्पल ऑफ अ झूलॉजिकल पार्क? पुण्याला कोणी आलंय? झूलॉजिकल पार्क कोल्हापूरला आहे एक. कुठले? जिथे काय म्हणतात ते संभाजी शाहू महाराजांचं तिथे समाधी काहीतरी ठेवलंय. हा, न्यू पॅलेस. पॅलेस. न्यू पॅलेस मध्ये आहे. कोल्हापूरला एक आहे, इथं पुण्यामध्ये एक आहे, त्याचं नाव आहे काय बरं, राजीव गांधी नॅशनल झूलॉजिकल पार्क. ठीक आहे, सो देर आर डिफरंट झूलॉजिकल पार्क. बरं झाले, पुढे. Which taxonomic aids provides information and keys specifically for identification of species, particularly in a particular area? ह्याचा अर्थ काय की आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन कुठला एड देतो? ठीक आहे, फक्त आयडेंटिफाय काय करायचं आहे? एखादी प्लांट स्पेसिमेन किंवा अॅनिमल स्पेसिमेन एका ठराविक एरियासाठी. आठवतंय फ्लोरा, मोनोग्राफ, मॅन्युअल्स, त्यातला जो फ्लोरा असतो हा एका एरियासाठी असतो. सो आन्सर फॉर दिस इज फ्लोरा. सो कन्सिडर अ फ्लोरा ऑफ कोल्हापूर, फ्लोरा ऑफ महाराष्ट्र, फ्लोरा ऑफ व्हॉट वी से एज ब्रिटिश इंडिया. हे वेगवेगळे फ्लोरा आहेत, प्लांट साठी आहे. ठीक आहे, तर ह्यामध्ये त्या त्या रिजन साठी तिथे जेवढे काही प्लांट्स आहेत ते सगळे लिस्ट केलेले असतात, त्याचे त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, जेणेकरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे, तर तसा तुमचा याचा आन्सर आहे. ओके, व्हॉट इज द पर्पज ऑफ अ टॅक्सॉनॉमिकल की? कीचा उपयोग कुठं केला जातो? क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड एनिमल. आयडेंटिफिकेशन. बरोबर, एखादं प्लांट स्पेसिमेन, अॅनिमल स्पेसिमेन ओळखायचं असेल, आयडेंटिफाय करायचं असेल, यू विल यूज की. ठीक आहे, इफ यू रिमेंबर की, वी सेड दॅट इन अ की देर इज अ पेअर ऑफ कॅरेक्टर्स. एखादा कॅरेक्टर असेल ना तर तो पेअर मध्ये असतो. मग त्या पेअरला काय म्हणलं जातं? कपलेट. ठीक आहे, मग त्या कपलेट मध्ये एक कॅरेक्टर ऍक्सेप्ट केलं जाईल तर दुसरं कॅरेक्टर रिजेक्ट केलं जाईल. ठीक आहे, सो फ्रॉम अ कपलेट, फ्रॉम अ पेअर ऑफ कॅरेक्टर्स, one is accepted and the second will be automatically rejected. Now the pair of characters, जे दोन पेअर आहेत, त्या दोन पेअर मधले जे दोन कॅरेक्टर्स आहेत ना, these are also called as lead. प्रत्येकी एक एक म्हटला तर लीड. ठीक आहे, आणि जर दोन्ही एकत्र म्हटला तर कपलेट. सो दिस इज रिगार्डिंग कीज. आता हे झालेलं आहे आपलं. ओके, द ब्रँच ऑफ बायोलॉजी कन्सर्न्ड विथ डिफरन्सिएशन म्हणजे क्लासिफिकेशन and identification of organism is known as? Do you remember what is taxonomy? कोणाला माहिती आहे टॅक्सॉनॉमी म्हणजे काय?
बरं मला एक सांगा, हा चॅप्टर आपणच घेतला होता ना? सायलेन्स. टैक्सोनॉमी, आइडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, हे सगळं आहे ना, हेच क्वेश्चन विचारलं ना त्यांनी इथं. आयडेंटिफाय करायचं आणि क्लासिफाय करायचं. इट शुड बी टॅक्सॉनॉमी. ठीक आहे, हे नको ये. आपल्याला सोपे सोपे कळणार. ओके, सो यू कॅन आन्सर दिस टू. दुसऱ्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे, इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. रेट्रोग्रेसिव्ह म्हणजे डिक्रीजिंग. ऑर्डर ऑफ ऑल द टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज इज कॉल्ड ॲज टॅक्सॉनॉमिक. म्हणजे ज्यावेळी आपण अरेंज करतो, कॅटेगरीज कुठले कुठले? पहिला स्पीसीज. स्पीसीजच्या वर कुठला असतो? सांगा, स्पीसीज पेक्षा मोठी कॅटेगरी कुठली? कसं होणार माझं? तुमचं नाही, माझं. तुमच्या अख्ख्या 11वी 12वी मध्ये, युअर कम्प्लीट 11th अँड 12th, ठीक आहे, including all your subjects, the most kingdom, class, order, family, genus, species. मी तुम्हाला क्वेश्चन काय विचारला होता? स्पीसीजच्या वरची किंवा विच इज द कॅटेगरी विच इज लार्जर दॅन स्पेसीज? जीनस. Genus, बरोबर. व्हॉट इज अबव जीनस? family, फॅमिली. व्हॉट इज अबव द फॅमिली? order, ऑर्डरच्या अबव वर Class. क्लास. Class. क्लासच्या वर phylum, फायलम और डिव्हिजन. फायलम इन kings, केस ऑफ एनिमल्स, डिव्हिजन इन केस ऑफ प्लांट्स. आणि ह्याच्यावर काय आहे? Subkingdom. किंगडम. ठीक आहे, आता आपण जे गेलो ना, हे आहे तुमचा इन्क्रीजिंग ऑर्डर, खालून वर गेलो. ज्यावेळी किंगडम पासून स्पेसिसला येईल ना, दॅट इज डिक्रीजिंग ऑर्डर. ओके, अँड दिस इज कॉल्ड एज टॅक्सॉनॉमिक हायरार्की. सो द आन्सर इज टॅक्सॉनॉमिक हायरार्की. हे आपण ऑलरेडी आता केलेलं आहे. हायएस्ट टू लोएस्ट आपल्याला सांगायचे होते, आपण हे केलेले आहेत आताच जस्ट. नेक्स्ट, what is considered the basic and lowest natural unit of biological classification? ज्यावेळी तुम्ही क्लासिफिकेशन स्टडी करता, त्यातला सगळ्यात छोटा युनिट कुठला आहे? किंगडम पासून स्पीसीज पर्यंत जर येत असाल, सगळ्यात छोटा युनिट कुठला आहे याच्यातला? Species. बरोबर, स्पेसीज. घाबरायचं नाही, पडदेशी उत्तर द्यायचं माहित असेल तर आपल्याला. चुकला तर चुकला, काही फरक पडत नाही. चुकला तर मी आहे सांगायला. एक्झाम मध्ये कोणी सांगणार नाही तुम्हाला, तर चुकू देत, काही प्रॉब्लेम नाही. सो आन्सर इज स्पेसीज. कॅन यू टेल मी विच इज द लार्जेस्ट युनिट देन? Kingdom. किंगडम. ओके, ठीक आहे. ह्या क्वेश्चन थोडा डिफिकल्ट आहे, पण जीनस इज पॅन्थेरा. ठीक आहे, पॅन्थेराचे आपल्याला वेगवेगळ्या स्पेसीजचे नावं द्यायचे. ठीक आहे, तर पॅन्थेरा हा जीनस आहे. तर पॅन्थेरा टायग्रिस म्हणजे काय झाला? टायगर. पॅन्थेरा लिओ, लायन. ठीक आहे, सो अशी नावं द्यायची होती आपल्याला. असो, now tell me the answer for this. Which taxonomic rank is formed by grouping closely related genera? क्वेश्चनचा अर्थ कळतो?
ज्या वेळेला 2-3 जेनरा तुम्ही एकत्र येतात, जेनरा म्हणजे जिनस, असे 2-3 एकत्र करता, तर कुठला रँक तयार होतो त्या पुढचा? एक्झाम्पल देऊ? जेव्हा मी म्हणतो की काही असे फायलम आहेत, सगळे फायलम एकत्र केले मी की तयार होतो किंगडम. तसे जेनरा एकत्र केल्यावर काय होतं? जनराच्या वर कोण आहे? सांगा. Which is the group which is larger than genus? बोला. इतकं पण अवघड क्वेश्चन नाहीये. अरे खाली स्पीसीज, त्याच्यावर जीनस, जीनसच्या वर काय? फॅमिली. हा, म्हणजे बरेच जनरा एकत्र येतात आणि फॅमिली तयार होतं. फॅमिलीज एकत्र आल्यावर काय तयार होईल मग? ऑर्डर. ऑर्डर. ऑर्डर एकत्र आल्यावर? क्लास. क्लास एकत्र आल्यावर? डिव्हिजन. डिव्हिजन किंवा पायलम. पायलम एकत्र आली की किंगडम. समजलं आन्सर कसं करायचं आहे? हो. हे जाऊ दे, हे आपण मगाशी केलंय. हे सगळे कॅट, नंतर तुमचं लेपर्ड, टायगर, लायन, हे सगळे फिलायनी मध्ये पडतात. जाऊ दे, फेलिडी मध्ये पडतात. ओके. टॅक्सॉनॉमिक रँक, ऑर्डर, आपण ऑर्डर बद्दल बोलतोय. ठीक आहे. इज हायर दॅन फॅमिली अँड इज समटाइम्स रेफर्ड टू ॲज अ. क्वेश्चन पण सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे. जो ऑर्डर आहे ना, तो फॅमिलीपेक्षा मोठा आहे. ठीक आहे. मग काही वेळेला आपण ऑर्डरला अजून एक शब्द वापरतो. कुठला? तर टॅक्सॉन. टॅक्सॉन हा टर्म जो आहे ना, हा कुठेही वापरला तरी चालतो. तुम्ही एखाद्या स्पेसिसला म्हटला पॅन्थेरा टिग्रिस, तर हा झाला टॅक्सॉन. नुसता पॅन्थेरा म्हटला तरी तो टॅक्सॉन होऊ शकतो. हे कोणामध्ये आहे? तर किंगडम ॲनिमेलिया मध्ये आहेत, तर हा पण झाला तुमचा टॅक्सॉन. हे कुठल्या फायलम मध्ये आहेत? तर कॉर्डेटा मध्ये आहेत, हा पण झाला टॅक्सॉन. ठीक आहे. किंवा मग कॉर्डेटा मध्ये असताना ह्याचा क्लास कुठला? तर क्लास इज मॅमल्स, तर मॅमेलिया, तर हा पण टॅक्सॉन होऊ शकतो. ठीक आहे. सो व्हेन यू से अ रँक or a species or an organism at any rank, कुठल्याही रँकला असेल, तो किंगडम पासून स्पेसिसला कुठल्याही रँकला असेल ना, तर त्याला आपण टॅक्सॉन म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे सोपं आहे. पण मग आज आपण डिस्कस केलं, ऑर्डर एकत्र तयार झाली, काय तयार होतो? तर क्लास तयार होतो. दिस वी हॅव डन. ओके. डिव्हिजन अँजिओस्पर्मी, हे प्लांट बद्दल विचारतायत. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही अँजिओस्पर्मी डिवाइड करता 2 सेपरेट क्लासेस मध्ये, ठीक आहे, तर क्लासेस कुठले तयार होतात? तर एक आहे क्रिप्टोगॅम्स, दुसरा आहे फॅनरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे कोण? तर अल्गी, ब्रायोफाइट आणि टेरडोफाइट. फॅनरोगॅम्स मध्ये कोण येतं? जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. डिफरन्स काय आहे? क्रिप्टोगॅम्स मध्ये सीड्स तयार होत नाहीत आणि फॅनरोगॅम्स मध्ये सीड्स तयार होतात. तर असे 2 क्लासेस पडतात. ठीक आहे. नेक्स्ट, हू इंट्रोड्यूस्ड बायनॉमियल नॉमेनक्लेचर? कोणी दिलं होतं बायनॉमियल नॉमेनक्लेचर? सायंटिस्टचं नाव आठवतंय? हू इज फादर ऑफ टॅक्सॉनॉमी? अजून एक हिंट देऊ?
मँजीफेरा इंडिका, बरोबर, मँगो प्लांट. ह्याचं पूर्ण नाव काय आहे? मँजीफेरा इंडिका एल किंवा एल डॉट देतात. हा एल काय आहे? Linnaeus. So the same Linnaeus also introduced your binomial nomenclature. The same Linnaeus is also called as father of taxonomy. ठीक आहे, तर लिनायस. लिनायसचं पुस्तक कुठलं होतं 1753 मध्ये? स्पेसिस प्लॅन्टॅरम, पब्लिशिंग. बरोबर ना? आणि त्या बुक मध्येच पहिल्यांदा कोणीतरी नॉमेनक्लेचर हे अप्लाय केलं होतं. म्हणजे प्रत्येक स्पेसिसच्या नावाला 2 वर्ड्स आहेत. ते कोणी दिलं? तर बायनॉमियल नॉमेनक्लेचरने दिलं होतं. ठीक आहे, आणि हे अप्लाय कोणी केलंय? तर दॅट इज कॅरोलस लिनायस इन हिज बुक स्पेसिस प्लॅन्टॅरम. नाउ व्हेन यू से बायनॉमियल नॉमेनक्लेचर, देर आर 2 पार्ट्स, राईट? एक सायंटिफिक नेम मध्ये 2 पार्ट्स आहेत. तर 2 पार्ट्स कुठले आहेत? कन्सिडर करा एक्झाम्पल मँजीफेरा इंडिका. मग मँजीफेरा काय आहे आणि इंडिका काय आहे त्यामध्ये? नेचर कोरोला. बोला. मँजीफेरा इज द जेनरिक नेम, while your indica is specific epithet. तसंच होमोसेपियन, होमो झाला जीनसचं नाव, जेनेरिक नेम, आणि सेपियन जो आहे ना तो त्याचा इपिथेट आहे, त्यानंतर आला म्हणून इपिथेट. What is the full name of organization that sets the standards for plant scientific names? आठवतात का तुम्हाला? 2 ऑर्गनायझेशन नावं दिली होती मी. एक जे आहे ते प्लांट्सचं कंट्रोल करतात, नेमिंग सिस्टीम, आणि दुसरे आहेत ते ॲनिमल्सचं करतात. कुठलं होतं? थांबा सर. हा सांगा. हिंट पाहिजे? शॉर्ट फॉर्म देऊ? Yes, फुल फॉर्म sir. देताय? Yes, sir. हा, ICBM. व्हॉट इज ICBM? इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल, पुढे काय? नॉमेनक्लेचर. हे प्लांट साठी. ॲनिमल साठी? ICZN. Yes, sir. सेम. इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. असे 2 ऑर्गनायझेशन आहेत. एक प्लांट साठी आहे, एक ॲनिमल साठी आहे. उत्तर देऊ शकता मला तुम्ही? कोब्रा कुठल्या फायलम मध्ये आहे? Reptilia, phylum. पण रेप्टिलिया इज क्लास. विच इज द फायलम फॉर इट? कॉर्डेटा का नॉन कॉर्डेट? कॉर्डेटा. कॉर्डेटा, बरोबर. क्वेश्चन. बर, ह्याचं एक क्वेश्चन करूया. एक क्वेश्चन आहे इथं अगोदर गेला मी प्रोटोकॉलला. सायंटिफिक नेम ऑफ चायना रोज. जास्वंदाचं बॉटनिकल नेम काय आहे? चायना रोज म्हणजे जास्वंद. जास्वंद माहिती आहे सगळ्यांना? हो. हा, जे फ्लावर तुम्ही गणपतीला घालता, रेड कलरचं फ्लावर, त्याचं बॉटनिकल नेम काय? बॉटनिकल नेम गुलमोहर तर नसेल. हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. हिबिस्कस रोज. हा,
तर हिबिस्कस रोझा सायनेन्सिसचा फॅमिली कुठली, तर माल्वेसी. ठीक आहे, असो, काही प्रॉब्लेम नाही. ते काय हा, ह्याचा आन्सर देऊ शकताय. इन बायनॉमियल सिस्टीम सायंटिफिक नेम्स आर टिपिकली डिराइव्ड फ्रॉम विच लँग्वेज. कुठल्या नावामध्ये नाव दिले जातात? म्हणजे मॅन्जिफेरा इंडिका याचा लँग्वेज कुठला? रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर आठवतात का तुम्हाला? त्या रूल मध्ये त्यांनी त्याचं लँग्वेज दिलेला आहे. Sir, Greek words. ग्रीक वर्ड्स और लॅटिन. लॅटिन इज द लँग्वेज. Latin. ओके, हा लॅटिन. तर हे तुम्हाला यात दिलं होतं त्यांनी. सो दिस इज फॉर युअर फर्स्ट 2 चॅप्टर्स. ठीक आहे, या 2 चॅप्टरवर असे क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला. लक्षात राहील? हो sir. हा, आता मला एक 5 ते 10 क्वेश्चन बघू आपण सेलचे. आपण जो चॅप्टर परवा दिवशी कंप्लीट केला त्यातले थोडे क्वेश्चन बघू, तोपर्यंत तुमचं टाइम पण होऊन जाईल. ठीक आहे, ऑप्शन सहित दिले तुम्हाला क्वेश्चन म्हणून 10 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, विच सायंटिस्ट इज क्रेडिटेड विथ द फर्स्ट ऑब्झर्वेशन अँड डिस्क्रिप्शन ऑफ अ लिव्हिंग सेल. पहिल्यांदा लिव्हिंग सेल कोणी बघितली? रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकनं बघितली ती डेड सेल. लिव्हिंग सेल कोणी बघितली? अँटन Name. वॉन लेव्हनहॉक. दिस पर्सन. ठीक आहे. सेकंड, according to the postulates of modern cell theory, what is the origin of all the living cells? म्हणजे फक्त मॉडर्न सेल थेअरी बद्दल विचारतायत ते. सगळे सेल्स तुमचे लिव्हिंग सेल्स आहेत, त्यांचं ओरिजिन काय, कुठून तयार होतात ते? कोणाला आठवते मॉडर्न सेल थेअरी? मॉडर्न सेल थेअरीच्या अगोदर एक थेअरी आली होती, ती होती फक्त सेल थेअरी. कोणी दिली होती? ह्या दोन्हींनी. पहिले 2 आहेत ना, श्वॅन आणि शेल्डन, ह्या दोघांनी दिलं होतं पहिली थेअरी. तीच नंतर मॉडिफाय केली मॉडर्न सेल थेअरी मध्ये. तिथं तिसऱ्याचं नाव आहे वर्कऑफ म्हणून. ठीक आहे, अँड दे स्टेटेड दॅट ऑल द न्यूली अरायझिंग सेल्स आर गोइंग टू कम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. जे अगोदर सेल्स होते, प्री एक्झिस्टिंग सेल्स आहेत, त्यांच्यापासून तयार झाले तुमचे नवीन सेल्स. सो आन्सर फॉर दिस शुड बी ए बी सी डी. कुठलं उत्तर आहे? C. सी. नेक्स्ट, what is the recorded length of smallest known cells, the mycoplasma, as mentioned in the overview of cells? आता तुम्हाला याचा एक हिंट देतो. ठीक आहे, आता जे मायकोप्लाझ्मा आहेत ना, हे बॅक्टेरियापेक्षा छोटे आहेत. आणि बॅक्टेरिया सगळ्यात छोटा साईज किती असतो, तर 1 मायक्रॉन, म्हणजे 1 मायक्रोमीटर ही या सगळ्यात छोटी साईज. हा त्याच्यापेक्षा बारका आहे, म्हणजे किती साईज असेल? 0.3. हा, आता 2 ऑप्शन आहेत तसे, ए आणि सी आहे. उत्तर काय? C. सी. इट इज गुड, बरोबर आहे. Why are ribosomes not found in eukaryotic cells according to the source material? Sorry, why नाही, where are ribosomes not found? रायबोझोम्स कुठं मिळणार नाहीत तुम्हाला ह्या खालच्या 4 ऑर्गेनेलिस पैकी? D. रफ मध्ये नाही आहेत का? आहेत ना, रफ म्हणायचंच का,
रायबोझोम प्रेझेंट आहेत म्हणून रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. माइटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये आहे 70S, क्लोरोप्लास्ट मध्ये 70S आहे. कुठं नाही आहे तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ए. हा, आणि स्मूथ म्हणलेच का, कारण की रायबोझोम नाही आहे म्हणून स्मूथ म्हटलाय. असता रायबोझोम तर तो रफ झाला असता. ठीक आहे, पुढचा. Which component is described as semi-fluid matrix where chemical reactions occur to keep the cell in a living state? म्हणजे हा खाली 4 ऑप्शन्स पैकी कुठला असा आहे जो सेमी फ्लुइडिक आहे, जो सॉलिड पण नाही, जो लिक्विड पण नाही, पण मध्येच. न्यूक्लियस. बघा मला सांगा, न्यूक्लियस जो आहे तर तो सॉलिड आहे. त्याच्या आतला जो न्यूक्लिओप्लाझम आहे तो सेमी फ्लुइड आहे, पण इथं न्यूक्लिओप्लाझम दिला नाहीये त्यांनी. सो न्यूक्लियस नाही, रायबोझोम नाही, सायटोप्लाझम. सायटोप्लाझम इज द सेमी फ्लुइड मॅट्रिक्स. क्वेश्चन विचारला असता सेमी फ्लुइड मॅट्रिक्स इन न्यूक्लियस तर मग न्यूक्लिओप्लाझम आला असतं. ठीक आहे, बरं हे आन्सर करू शकता. What technological advancement revealed the intricate structural details of the cell that were previously invisible? म्हणजे अगोदर आपल्याला काहीतरी सेल्स म्हणजे जे फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया ते दिसत नव्हते. मग असं काय इन्व्हेंट झालं, काहीतरी तयार झालं जेणेकरून आपण त्यामध्ये आपण बॅक्टेरियल सेल आता बघू शकतो. ए. बरोबर, मायक्रोस्कोप इन्व्हेंट झाले. मायक्रोस्कोप नंतर आपण हे बघायला लागलो. मायक्रोस्कोप कोणी इन्व्हेंट केला? सेम पर्सन हु सॉ द लिव्हिंग सेल्स फॉर द फर्स्ट टाइम, अँटन वॉन लेव्हनहॉक. त्याची डिस्कव्हरी आहे ती. In the context of the kinds of cells, what distinguishes prokaryotes from eukaryotes? म्हणजे प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट मध्ये डिफरन्स काय आहे? न्यूक्लियसचा. हा, न्यूक्लियस काय असतो का नसतो प्रोकॅरियोट मध्ये? प्रोकॅरियोट यूकॅरियोट मध्ये नसतो. नीट सांगा, मला ऐकूच येत नाही, तुमचा आवाज येत नाही मला व्यवस्थित. मला सांगा. नसतो, यूकॅरियोट मध्ये नसतो. यूकॅरियोट मध्ये नसतो आणि प्रोकॅरियोट मध्ये असतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा, तसंच काही. पण उलट सांगितलं. प्रोकॅरियोट मध्ये न्यूक्लियस नाहीये आणि यूकॅरियोट मध्ये आहे. यूकॅरियोट मध्ये आहे. हा बरोबर, याचं उत्तर काय आहे मग आता? ए. ए बरोबर आहे. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू मॉडर्न सेल थिअरी, what determines the total activity of an organism? मॉडर्न सेल थिअरी नुसार आहे. ठीक आहे, जे आपले फंक्शन्स आहेत ते नक्की कोणाचे फंक्शन्स आहेत तर आपल्या बॉडी मधले जे सेल्स आहेत त्यांचे फंक्शन्स आहेत. सो द आन्सर शुड बी ए. ए, नॉट सी. ए. 9. Which of the following describes the nature of ribosome as specified in overview of cell section? जाऊ देत, क्वेश्चन काय विचारलाय? रायबोझोम बद्दल कॅरेक्टर विचारलाय. ह्या 4 पैकी कुठलं कॅरेक्टर आहे रायबोझोम? बी. आता हा प्रोडक्ट आहे का? नाहीये. हा ऑर्गॅनली आहे, हा प्रोडक्ट तयार करणार आहे म्हणून बी तर नाही. डी. 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 ह्याला मेम्ब्रेन तरी कुठं आहे? मेम्ब्रेन पण नाहीये.
सो आन्सर इज अ नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनली. युकॅरियोट्स मध्ये असा हा एकच ऑर्गॅनली आहे ज्यामध्ये मेम्ब्रेन नाही आहे. लास्ट क्वेश्चन फॉर टुडे. Which of the following is a primary functional unit of life according to the postulates? Postulate राहू दे. आपल्या लाईफ साठी सगळ्यात छोटा युनिट कुठला आहे? सेल. बरोबर, सेल. आणि फिजिक्स मध्ये कुठला असतो? Atom. ऍटम. बरोबर. फिजिक्स मध्ये ऍटम. हा बरोबर आहे, बरोबर आहे. आपला एक चुकलाय, ते पण मी बोट दाबताना चुकलो, नाहीतर आपलं ते पण उत्तर बरोबर होतं. ठीक आहे. समजलं आज काय घेतलंय आपण? क्वेश्चन सॉल्विंग घेतलेलं आहे. बरं, त्याचं कन्क्लुजन असं आहे, तुम्ही वाचत नाही, इथं येऊन वाचताय, बरोबर ना? मी ज्यावेळी क्वेश्चन विचारले त्यावेळी तुम्ही बुक उघडली असेल, बुक मध्ये शोधत असाल, म्हणून तुम्हाला आन्सर द्यायला एवढा वेळ लागला. बरोबर का चूक? हा, मग अभ्यास करून येणे. चॅप्टरला आम्ही नव्हतो. काय झालं? आम्ही लेट जॉईन झालो होतो ना, म्हणून ते मला सांगा आता, तुम्ही कुठल्या चॅप्टरला होता? सेलला होता? ओके, तुम्ही सेलला होता का? हा, सेलला होतो. हो. बर, सोमवारी आपलं लेक्चर असेल ना, सेलवरचे क्वेश्चन घ्यायचे आपण. ठीक आहे. हो. हो. हा, सगळ्यांनी वाचून यायचं सेलचं चॅप्टर. संजना, पवन, राज आणि कोण आहे? आर्या आणि पल्लवी. ठीक आहे. सगळ्यांनी चॅप्टर सेल हा वाचून यायचा आहे. बोला. ठीक आहे, आजचं सेशन क्लोज करायचं. सर. ओके, बाय एंड गुड नाइट. सर आपने मेरा नाम नहीं लिया. बाय, गुड नाइट. हाँ, भूल गया सर मैं. आपका स्पीकर तो ऑन ही था ना? हाँ, बट आपने मेरा नाम नहीं लिया. हाँ, जानबूझ के नहीं लिया. अभी ये बाकी जिनका नाम लिया था ना, इनका मुझे यहाँ पे पता ही नहीं होता ये है या नहीं है. सर जो आंसर देता है उसका नाम नहीं आता, जो आंसर नहीं देता उसका भी नाम आ जाता है. हाँ, उसका नाम क्यों आता है? क्योंकि ये भाई वो बोलता नहीं है ना, इसलिए उसका नाम आएगा. मैं पॉइंट आउट करूंगा आंसर करने के लिए, या फिर ट्राई टू आंसर इन द नेक्स्ट लेक्चर देन. ठीक है, इसलिए मैंने उनको पॉइंट आउट किया, क्योंकि ये गायब ही थे पूरे लेक्चर में. उनमें नहीं, बाकी सब जिसका नाम लिया मैंने. हाँ, इसलिए आपने उसका नाम लिया. हाँ, अभी मंडे एक काम करेंगे, मंडे सेल पे क्वेश्चन सॉल्व करेंगे. ठीक है, ठीक है. ओके, बाय. बाय सर, गुड नाइट. हाँ, गुड नाइट.